कराडजवळ भीषण अपघात. निफाडच्या विद्यार्थ्यांची बस खड्ड्यात कोसळली. 4 जणांची प्रकृती चिंताजनक. सातारा पुणे बेंगळुरू महामार्गावर कराडजवळील वाठारगावच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांची सहलीसाठी गेलेली MH04 GP 0920 या खासगी ट्रॅव्हल्सची बस पहाटे 6 वाजेच्या दरम्यान खोल दरीत कोसळली. बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. 4 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर तातडीने कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 4 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तहसीलदार कराड कल्पना ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महसूल विभागाची टीम कृष्ण हॉस्पिटलमध्ये तातडीने हजर असून उपचारांसाठी सर्व प्रकारची मदत केली जात आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिगतपणे साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे. विद्यार्थ्यांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून पुढील तपास सुरू आहे. ही दुःखद घटना ऐकून नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. योगेश कर्डिले, इंडिया न्यूज 24 तास, निफाड. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.